नमस्कार मित्रांनो, मी ओमकार कांबळे. ओमसा ॲक्वेरियम अँड पेट शॉपमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपला सिरीजचा डे 6 आहे. काही कारणामुळे आपल्याला ना व्हिडिओ टाकायला थोडं लेट होत आहे, पण नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ भेटून जाईल. इथून पुढे लेट होणार नाही. आज आपण आहे ना फूडवरती बोलणार आहे. फूडच्या फिशला, कोणत्या फिशला किती द्यायला पाहिजे, अजून साईजच्या वरती तुम्ही कोणचा पण फिश असेल, तुमचा 1 ते 1.5 इंचाचा फिश असेल तर त्याला आहे ना 4 ते 5 दाणे देऊ शकता, 3 ते 4 दाणे देऊ शकता सॉरी. आणि तुमचा आहे ना 3 इंच किंवा आहे ना 2.5 इंचाचा फिश असेल किंवा त्यापेक्षा मोठा फिश असेल तर तुम्ही आहे ना 6 ते 7 दाणे देऊ शकता, पॅलेट्स देऊ शकता. पॅलेट्समध्ये तुम्ही कोणत्या पण कंपनीचं देऊ शकता. ऑप्टिमम, डिस्कवरी, नोवा, हिकारी, अजून इंटेन, भरपूर इंडियन ब्रँड आहे. वरतून चायनीज ब्रँड पण भरपूर आहे. काय तुम्ही यातलं कोणचं पण देऊ शकता. अजून काय पण तुम्ही आहे ना दुसरं लाईव्ह फूड देऊ शकता. ड्राय फूडमध्ये तुम्ही आहे ना 35% वरती प्रोटीन इंटेनचं फूड द्या. कारण की कसं आहे, फिशला आहे ना प्रोटीन त्याचे आहे ना पूर्ण करण्यासाठी 35% वरती प्रोटीन असेल तर आहे ना तुमचा फिशला जास्त खायला बघणार नाही, पाणी जास्त घाण होणार नाही. तुमचं आहे ना प्रोटीन इंटेक कमी असेल तर तुम्ही पाणी सारखं घाण होणार, कारण की फिश जास्त फूड खायला बघणार. आणि अजून तुमचं गोल्डफिश असेल तर गोल्डफिशमध्ये, आणि तुमचं गोल्डफिश असेल तर गोल्डफिश कसं आहे, गोल्डफिश फीड तुम्ही किती टाकसान तेवढं ते फीड खाणार. तुम्ही 2 टाईम 3 टाईम टाकणार, गोल्डफिश खातच राहणार. कारण की गोल्डफिशला डायजेस्ट सिस्टम नसतो. जे पण तुम्ही आहे ना गोल्डफिशला खायला देणार ते तसंच त्यांचं वेस्टेज करून देणार, फूडचं पॉटी करून टाकणार, कारण त्यांना डायजेस्ट होत नाही काय. तर त्याच्यामुळं टँक तुमचा लवकर खराब होतो. गोल्डफिशमध्ये जे पण गोल्डफिश पाळणारे असतात, गोल्डफिश कस्टमर पाळणारे असतात, त्यांच्या टँकमध्ये लवकर घाण होतं. त्यामुळेच तर तुम्ही आहे ना गोल्डफिशला दिवसात 1 टाईम फूड दिलं तरी पण चालेल काय. आणि जास्त करून आहे ना तुम्ही विंटरमध्ये कमीच फूड द्या काय, लिमिटेड फूड द्या. कारण की फिश आहे ना फूड खात नाही जास्त, कारण की त्यांचं मेटाबॉलिझम आहे ना शांत होऊन जातो. आणि दुसरा समरच्या सीझनमध्ये आहे ना त्यांचा मेटाबॉलिझम फास्ट होतो, त्यामुळं फूड जास्त खायला बघतात. दोन्ही टायमात कसं आहे, तुम्ही वेस्टेज फूड जास्त गेलं किंवा एक्स्ट्रा फूड पडलं तर तुमचं टँकमध्ये जे पण वेस्टेज राहणार, घाण होणार. त्याच्यामुळं आहे ना तुमचं पाणी घाण होणार. त्याच्यामुळं अमोनिया लेवल वाढणार काय. अमोनिया लेवल वाढलं की ऑक्सिजनची लेवल कमी होती, त्यामुळं फिश मरतात लवकर. अजून दुसरं काय आहे, तसंच तुम्ही ना फिशसाठी लाईव्ह फूड पण देऊ शकता. मोठ्या फिशसाठी तुम्ही टिबिल फ्लेक्स किंवा ब्लडवॉर्म देऊ शकता. ब्लडवॉर्म तुम्हाला ड्रायमध्ये पण भेटेल. ड्राय ब्लडवॉर्म तुम्हाला 50 ते 55% प्रोटीनमध्ये भेटेल. आणि तुम्ही फ्रोझन ब्लडवॉर्म किंवा लाईव्ह ब्लडवॉर्म अवेलेबल भेटत असेल कुठं तर ते पण तुम्ही देऊ शकता. टिबिल फ्लेक्स देऊ शकता, नाही तर फ्रोझन ब्लडवॉर्म पण भेटून जाते तुम्हाला. अजून बारक्या फिशसाठी म्हणजे 1-1.5 इंचाच्या गप्पी, अजून तुमचं मॉली फिश असेल, प्लॅटी फिश असेल किंवा अजून कोणते टेट्रा फिश असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही डेफनिया किंवा मोइना टाकू शकता. ते पण फ्रोझनमध्ये पण भेटतो, लाईव्हमध्ये तुम्ही कल्चर पण करू शकता त्याचा दोन्हीचा पण. अजून तुमचं पण तुम्ही लाईव्ह फूड देसान किंवा ब्लडवॉर्म देसान तर ते तुम्हाला आहे ना दररोज आहे ना क्लिनिंग करायला लागेल. कारण की त्यांनी फूड टँकमध्ये घाण लवकर साठते, कारण की ते लाईव्ह फूड आहे, बॅक्टेरिया आहे काय. त्यात थोडं बॅक्टेरियाचा पण प्रॉब्लेम होतो कधी फिशला पण हार्मफुल आहे. तर घरगुती टँकसाठी तुम्ही आहे ना पॅलेट्स टाकसान तर ते काय प्रॉब्लेम नाही आहे. पॅलेट्स पण बेस्ट आहे काय. ते फक्त तुम्ही आहे ना कोणचे पण 35% वरती प्रोटीनवालं आहे ना यूज करा. आणि कोण घरगुती म्हणजे ब्रीड करत असेल, हॉबीज लोक कोणत्या फिशचं ब्रीड करत असेल व्हरायटीमध्ये, तर तुम्ही त्याला लाईव्ह फूड 1 टाईम देऊ शकता. 1 टाईम ना पॅलेट्स किंवा ड्राय फूडमध्ये काय पण ठेवू शकता. कारण की त्यांनी कसं आहे, तुमचं जास्त टँक खराब पण नाही होणार आणि फिशची ग्रोथ पण चांगली होईल, कलर ग्रोथ पण चांगली होईल. अजून तसंच तुम्ही त्यांना हे पण देऊ शकता, स्पेरोलिना देऊ शकता जे बारके बेबीज असतील त्यांना. किंवा अजून असेच आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवणारच आहे काय, मोइना कल्चर, डेफनिया.
लाईव्ह फूडवरती आहे ना बनवणार आहे, किंवा फर्स्ट स्टार्टिंगला स्टेप बाय स्टेप आपले व्हिडिओ येणार आहे, ब्रीडिंग व्हिडिओ येणार आहे, कोणत्या फिशला काय फीड द्यायचे. तर असंच आपल्या चॅनलला तुम्ही कंटिन्यू राहा. आपले नेक्स्ट व्हिडिओ स्टेप बाय स्टेप येणार आहे. असेच डिटेल व्हिडिओ बघायचे असेल तर ओमसा ॲक्वेरियमला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो आणि कमेंट्स करा. धन्यवाद.